मंडळी, आज जंगल थरारून उठणार आहे, कारण आज जंगलाचा जुना राजा परत येणार आहे. कसा ते बघूया पुढील प्रहसनातून. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. अरे बापरे, अस्वल. अस्वल आहे मी. नाही सॉरी. तुमचा पोरगा आहे ना, माझ्याकडे बघताय. पुढं बघा. माझ्याकडे पण अस्वल बोलताय ते. गौरू, हा. तुझं बाबा आहेत ना, त्यांना असं का वागवतोस? बाबाने बाबासारखं वागलं पाहिजे ना. मला अस्वल बोलतायत. हरण टोळकुटचा. हा, थोबाड. गप्प बस. बघ ना ग. आपण सेल्फी काढूया ना. सेल्फी काढूया. येस. पोस्ट करते जंगल सफारी विथ माय हबी एन्जॉईंग हनीमून. हे बघ. हो, एन्जॉईंग विथ गौरव मोरे अँड 29 अदर्स. हनीमून विथ गौरव मोरे एन्जॉईंग 20 आहे कर. गौऱ्या, माझ्या फ्रेंड्स ना टॅग केलं ना की लाईक्स वाढतात. ए सारे काय मग डिलीट करते. चिडू नको ना आपण. सर 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 प्लीज शांत राहा. आपण जंगलात आलो सर. आता आपण ज्या मार्गाने चाललोय ना, तिथे आपल्याला वाघ बघायला मिळणार आहे. वाघ वाघ येणार आहे. येस येस येस. सो शांत राहा, शांत राहा. हा हा हा. गौरू, हा? मला भीती वाटायला लागली आहे. हो साहेब, मला पण भीती वाटायला लागली. हो अरे असं मग आली होय कशाला? तरी सांगत होतो हनीमूनला आपण लोणावळ्याला जाऊया. मी हनीमूनला लोणावळ्याला गेलो होतो ना, मला पोरं नाही झाली. कसला बाप आहे यार. आणि एक मिनिट, काय? पोरग्याचा हनीमून आहे ना, तुम्ही कशाला सोबत आता? अरे हो, तुम्ही तुमचा हनीमून एन्जॉय केला असता. मी माझ्या हनीमूनच्या आठवणीत रमलो असतो तिथे. तिथं सारखं सारखं लोणावळा करू नका. गाडी तर फेकून खाली कळलं काय? काय बोल नको. हा, अरे आपला बाप सोबत येतो कधी पोरासोबत हनीमूनला. ब्रेक कशाला लावला? सॉरी सॉरी सॉरी. ही बघा वाघाच्या पायांचे ठसे. अयो, कुठे हे बघ. हो साहेब, हो वाघ मला वाटतं लवकरच आपल्याला आता व्याघ्र दर्शन बघायला मिळेल. होय. होय. अरे बाबा, होय. हो हो साहेब, वाघाचा आवाज आलाय. वाघ वाघ वाघ. हो. उतरायचं नाही ना, उतरायचं नाही ना. वाघ नाही नाही, खाली नका उतरू. खाली नका उतरू. नाही नाही नाही, अजिबात अजिबात. वाघ साहेब, वाघ साहेब वाघ आलाय. मी वनरक्षक आहे. मी काळजी नका करू. आता काय करायचं? हे वा. थांबा थांबा थांबा, माझ्याकडे आयडिया आहे. काय? घाबरू नका. काय करताय? बाबा? बाबा खाली बाबा, खाली उतरू नका, बाबा. थांबा थांबा खाली थांबा थांबा. म्हणजे तुम्ही पालते का सोबताय? काही नाही, त्यांना वाटतं हा माणूस मेलाय. वाज घेऊन निघून जातात ते. कोणते? अस्वल अस्वल. बाबा, अहो तो अस्वल होता म्हणून वास घेऊन निघून गेला. हा वाघ या ढास मारून निघून जाईल. ओ बाबा, ए बाबा, ए बाबा, ए बा, तो माझ्या अंगावर येऊन उभा आहे, पेली जाऊ. नाही. माझा बाबा आहे. बाबा, चाटतोय. रसिका, रसिका, अरे, अरे. रसिका पळ. अरे, बाबा, रसिका पळ. अरे मला सोडून जाऊ नका. रसिका पळ. आता बाहेर आलो. रसिका पळ. गौरू, ये. हा, खाणारा वाघ नाही, साधा वाघ आहे. खाणारा वाघ नाही. लवकर पळूया आपण. चला या, पळूया. बापरे. हे गौऱ्या, हे तुला चाटतोय म्हणजे तुझ्या ओळखीच आहे काय? काय माहित? ची? बाबा काय चाललंय? मला भीती वाटते. बाबा काय चाललंय? घाबरू नको. अरे तुझं लाड करतायत ते. माझे लाड? आपल्याला खाणार नाहीत. हे बघ तुझ्यावर कसे खेळताय. काय रे वाघोबा? हा, काय झालं? टार्झन, टार्झन तू आला. टार्झन, अरे आपला टार्झन आला रे. टार्झन.
एक मिनिट कोण टार्झन? अरे तू टार्झन. नाही नाही एक मिनिट किती वर्ष झाले या जंगलात आम्ही तुझी वाट बघतोय टार्झन. तू हा झाला टार्झन. एक मिनिट थांबा. रसिका मी टार्झन आहे का ग? गौऱ्या आपलं आत्ताच लग्न झालंय, मी तुला नीट ओळखत पण नाही, मला कसं माहिती असेल तू टार्झन आहेस की नाही? तेच बघा अरे मला माहितीये तू टार्झन आहे. नाही नाही मी टार्झन नाहीच आहे. आमचा टार्झन. तेच केस, तेच डोळे, तेच नाक, तेच सगळं काही. काय काय हो. अरे तू टार्झन आहेस. पण कोण टार्झन? नाही मी टार्झन नाही आहे. अरे तुझ्या काहीच कसं लक्षात येत नाही. कसं काय? अरे तिच्याकडे बघ. अरे ती तुझी आई आहे. अरे हो. अरे माझी अरे तू लहान असताना तुला कोणीतरी सोडून निघून गेलं होतं जंगलात टाकून. ऐका ना एक मिनिट. हिने तुला सांभाळलं रे. आई हो. पोटच्या पोरासारखं सांभाळलं. अरे ही तुझी खरी आई आहे. नाही नाही हो. तुमचा काहीतरी घोळ होतोय. ऐका ना. अरे तू टार्झन आहेस. नाही मी टार्झन नाही आहे. याच्याकडे बघ. हा हा नुसता वाघ नाहीये. हा तुझा मित्र आहे लहानपणीचा. हो. माझा तुला माहिती का तुम्ही लहानपणी खेळायचे. काय खेळायचो? तू आहे ना याला भोवा करून घाबरवायचा. हा हो. याला घाबरवायचा. अरे लहानपणी याला सू झाली तर मला उठवायचा आणि घेऊन जायचा. हा कसा घाबरवतो? दोन मिनिटं गप्प बसा. नाही नाही खरंच तू टार्झन आहे. ऐका ना साहेब तुमचा काहीतरी घोळ होतोय. मी टार्झन नाही. मी गौरव मोरे आहे. मी गौरव आहे. हा अरे तुझ्या काहीच लक्षात नाहीये. कसं लक्षात असेल माझ्या? येईल तुझ्या सगळं लक्षात येईल. कसं? सगळं लक्षात येईल तुझ्या. म्हणजे जेनी. टार्झन कोण? अरे ही पण टार्झनच बोलते मला. हो बेटा. ऐका ना. मी नाही टार्झन. नाही 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 मी टार्झन नाही. मी टार्झन टार्झन मला ओळखलं? नाही. तुम्हाला ओळखलं नाही? कोण आहे ह्या? अरे ही माझी मुलगी. मी जेनी. जेनी? हो. तुला आठवत नाहीये? नाही नाही मला नाही आपण आठवत. लहानपणी जंगलात फिरायचो ना, चिताच्या पाठीवरून, नदीत फिरायचो मगरीच्या पाठीवरून. अरे तुला नाही आठवत आहे का ते? तू काजूच्या झाडावर बदाम काढला होतास. बागायला का? मी काजू झाड बदाम कशाला काढीन? मी काजू काढीन ना. बरोबर ना? काय करायचं तुझ्या विनोदाचं? तुला तुझा तो जोक आठवतो? कोणता वाला? तो जेम्स बॉन्ड वाला. हा माझा आवडता जोक आहे. हो बरोबर. एकदा जेम्स बॉन्ड जंगलात गेला होता. बरोबर. त्याला समोर डुक्कर दिसतं. त्याला बघून जेम्स बॉन्ड बोलतो हाय आय एम बॉन्ड. जेम्स बॉन्ड त्याला बघून डुक्कर म्हणतं हाय आय एम डुक्कर. रान डुक्कर. आणि दोघे निघून जातात. तुझा हे जोक ऐकून ना दोन झाड नाही नको नको असं म्हणून ओरडत होते. त्यांच्या फांदीचं घर्षण झालं, ठिणगी पडली आणि जंगलात आग लागली. माझ्या जोकमुळं मोठी आग लागली. हो टार्झन. आणि टार्झन तू निघून गेलास. हा. ते आता येतोस टार्झन. पण मी- टार्झन आला. ऐका ना. टार्झन आला. त्यांना सांगा ना मी टार्झन नाही आहे यार. मी खरंच टार्झन नाही आहे. टार्झन अरे त्या आगीतून आहे ना आम्ही वाचलो पण तू गायब झाला. आहे. आम्ही तुला खूप शोधलं पण तू सापडलाच नाही. आणि नंतर जंगलाच्या कायद्याप्रमाणे जेनीचं दुसरं लग्न करायचं आम्ही ठरवलं. पण जेनी म्हटली की जेनी माझी मांग भरली मी त्याची वाट बघीन. ही कॉमेडी सांगते तुम्हाला. आता नाही आग लागेल जंगलाला. नाही जेनीने वाट बघितली. ती रोज म्हणायची मेरा टार्झन आएगा, नाही यार. मेरा टार्झन आएगा. आणि तू आला टार्झन. मेरा टार्झन आ गया. ऐका ना. मेरा टार्झन आ गया. मेरा टार्झन. ऐका तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझा. ऐका मग शांत व्हा. बाबा शांत व्हा. हे बघा आम्ही 4 जण जंगलामध्ये आलो होतो. हा. त्यातला 1 जण पळून गेला. आता 3 जण उरलोय. मी माझा बाप आणि माझी बायको. आम्ही तिघेच आहोत. आम्ही तिघेच ही माझी बायको आहे. हे माझा बाप आहे. हा ही तुझी बायको ही आहे. माझी बायको होय, होय. रसिका. ही तुझी बायको आहे. होय, होय, होय. असू दे. सॉरी. टार्झन जावई बापू ऐका ना, हा, ऐका हा, ना. काय? तुमचं तिच्याशी लग्न झालं. झालंय, आमचं लग्न पण झालेलं आहे. जेनीशी तुमचं आधी लग्न झालंय. कधी? झालंय आधी. तुम्ही लहान होते तेव्हा बालविवाह झालाय जंगलातील कायद्याप्रमाणे. अरे आणि नाही. ऐका आता जंगलातील कायद्याप्रमाणेच एका पुरुषाच्या 2 बायका असतील आणि त्या दोन्ही बायकांचं जर पटत नसेल हा. तर त्या दोन्ही बायकांमध्ये युद्ध होतं. हो, हो. ऐका. आणि त्या युद्धात जी जगेल तिचा नवऱ्यावर हक्क असेल. नाही ऐका. आता युद्ध होतं. ताई थांबा. ताई. काळजी करू नका. मी हारले. तुम्ही याच्या बरोबर लग्न करा. अरे, fight. एक मिनिट अगं फाईट. काडी मोड दिला. जेनी तू घेऊन जा गौऱ्याला. रसिका, काय चाललंय यार? जेनू काम तेनू बाय दुजा ना बाय बाय बाय. हा खरं म्हणजे ना ह्या जोकरना जंगल पेटला पाहिजे आणि त्याच्यात ती होरपळून गेली पाहिजे वासाडी. मग तुम्ही कसं जगता? तुम्ही पण जा ना आतमध्ये. ए बाय आयशे
एक तुला विनंती करतो, ही तुझी अमानत आहे ना, मी आजपर्यंत सांभाळली. आता ह्याच्या पुढे तू ही सांभाळ, ही मोकला कर. मोकळा कर म्हणजे बाबा ऐका ना बेटा टार्झन, आता तू जंगलात राहणार नाही, मी- इकडनं तिकडं झाडावर उड्या मारणार. मला परत भेटायला येशील तेव्हा 2-4 डझन आंबं घेऊन ये मला. अरे कशाचं काय, तुम्हाला आंब्याची पडलेली आहे हा. इकडे पोरगाला टार्झन म्हणून घेऊन चालले तर तुम्ही आंबे खायचे तुम्हाला हा? न्या त्याला, न्या. ऐका ना, टार्झन जावई बापू. टार्झन नाही हो, मी यांचा टार्झन. पोरगा आहे हो. ऐका तुम्ही टार्झन आहात नाही ना. अरे तू टार्झन आहेस. चला या. ऐका ना हो, मी खरं सांगतो, मी टार्झन नाही आहे. ऐका माझं टार्झन आहे. बाबा सांगा ना हो यांना. नाही, जा. तुझ्या घरी तुझी विनंती, बेटा, टार्झन. वा 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 वा, सगळे एकदम क्यूट दिसताय, एकदम क्यूट होती स्टोरी. क्या बात. बघूया हास्यरसिकेवर काय म्हणतात प्रसाददा. 4 व्यक्तींना आज रंगमंचावरती बोलवणं अत्यंत गरजेचं आहे. हेअर, मेकअप, कॉस्ट्युम आणि आर्ट. येस 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 प्लीज बोलव प्राजक्ता, माझी विनंती आहे. येस येस, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. प्लीज सगळ्यांनी मंचावर या. मेकअप टीम मधून सिद्धेश आणि आदित्य, हेअर टीम मधून नूतन, कॉस्ट्युम डिपार्टमेंटची हेड सोनाली खोसेताई आणि आपला ओंकार आर्ट डिपार्टमेंट मधून. तुमच्या सगळ्यांसाठी एक खास स्टँडिंग ओवेशन. अप्रतिम, फार मोलाचं आणि फार उत्तम काम करता तुम्ही सगळे. इतके उत्तम कॉस्ट्युम्स, मेकअप, सेट, हेअर सगळंच इतकं कमाल आहे की तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे. हे सगळे ज्यांच्या जीवावर इतकं छान मनोरंजन करू शकतात ते चेहरे पण महाराष्ट्राला कळले पाहिजे, म्हणून तुम्हाला खास करून मंचावरती बोलवलं. धन्यवाद. क्या बात है गाइस, टीम कीप इट अप. थैंक यू. बाकी परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे उत्तम. तू ज्या पद्धतीने पळून गेलास ना दत्तू, लाजवाब होतं. लाजवाब, उत्तम कॉन्सेप्ट होती आणि रंजक परफॉर्मन्स होता, मजा आली.